स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. ज्योती पार्टीला चाललेली असते आणि पल्लवीने तिला रंगेहात पकडलेलं असतं. पल्लवी तिला समजावून सांगत असते, परंतु ज्योती काय ऐकायला तयार नसते. पल्लवी म्हणत असते की घरातले सर्वजण तुला ओरडले तरीही तू पार्टीला जातीयस. ज्योती म्हणते की हो, मी जातीये, तू येतेस का मला सोडवायला. पल्लवी, मी ना कुकुलं बाळ नाही आहे, आता मला माझे डिसिजन्स घेता येतात आणि मी जातीये, कळलं तुला. ज्योती निघायला लागते तेव्हा पल्लवी तिच्या हाताला पकडते. ती म्हणते की ज्योती, इतक्या रात्री मी तुला कुठंही जाऊ देणार नाही. ज्योती म्हणते की हाऊ डे यू पल्लवी, सोड माझा हात. पल्लवी म्हणते मी तुझा हात सोडणार नाही ज्योती. आम्ही तुला हे का सांगतो, यामागं काहीतरी तरी कारण असेल. आणि तुला जर जायचं होतं तर अशी लपून छपून का जातीयस. तेव्हा ज्योती म्हणते की तू मला शिकवू नकोस. तेवढ्यातच विनायक तिथे येतो. म्हणतो की हे काय चाललंय, आपण सगळे हिला ओरडलो तरीही पार्टीला जातीये. मग विनायक म्हणतो की ज्योती, तुझ्याकडनं ही अपेक्षा नाहीये. काल आपल्या सर्वांचं ठरलंय तरी तू पार्टीला जातीयस. ज्योती घाबरते आणि म्हणते की सॉरी दादा, मला फक्त फ्रेंडसोबत जाऊन एन्जॉय करायचा होता. मला घरातले कधीच सोडत नाही ना. आता मला सांग, मी जर तुला विचारलं असतं तर तू मला परमिशन दिली असतीस का. प्लीज मला जाऊ देत ना, मी पुन्हा कधीच हट्ट नाही करणार. मी बघ ना किती छान रेडी झाले, मला जाऊ दे ना प्लीज. विनायक म्हणतो की एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला, गुपचूप जायचं आणि वर झोपायचं. आता ह्या वेळेला कुठेही बाहेर जायचं नाही. ज्योतीकडं कुठलाही पर्याय राहत नाही. ती म्हणते की ब्रो प्लीज कोणालाच सांगू नको, असं ती वर जाण्याचा निर्णय घेत असते. विनायक म्हणतो की ठीक आहे, मी आता नाही सांगणार कोणाला, पण रात्री अपरात्री जर बाहेर जाण्याचा निर्णय घेतला तर एक कानाखाली ठेवून देईल, कळलं का. आणि मग ज्योती घाबरत घाबरतच तिथून निघून जाते. मात्र मागे वळून पल्लवीकडे खूप रागाने बघत असते. विनायक गीताला म्हणतो की गीता तू पण जा आता. मग गीता देखील तिथून निघून जाते. विनायक पल्लवीला म्हणतो की पल्लवी, तू या घरची सून आहे, त्यामुळे आम्हाला काही टेन्शन नाही. सगळीकडे तुझं लक्ष असतं. आता ही ज्योती तुझ्या एवढीच आहे, पण किती बेशिस्त आहे. या पार्टीमध्ये कोण काय करेल याची कल्पनाच करवत नाही. बरं झालं तू तिला अडवलंस. बरं चल, उशीर झालाय, तू पण झोप आता. मग पल्लवी त्याला गुड नाईट विश करून तिथून निघून जाते. मागे विनायक मात्र काहीतरी विचार करत असतो. तर इकडे मोठी आई मोठ्या काकांना म्हणत असते की अहो, विनायकचा फोन कसा नाही आला आपल्याला अजून, आणि तो आपल्याशी असा कसा काय वागतोय. मोठे काका म्हणतात की मला असं वाटतंय की त्याच्या आजूबाजूला शांतनू, पल्लवी, मेघना कोणीतरी असणार, म्हणून तो फोन उचलत नाहीये. आपण थोडा वेळ वाट बघूयात का, येईल फोन त्यांचा. इकडे सिस्टर आदिती मॅमजवळ बसलेल्या असतात, परंतु त्यांना झोप लागलेली असते. विनायक हळूच त्या ठिकाणी आलेला असतो. विनायक सिस्टरकडे बघतो तर त्या झोपलेल्या असतात. विनायक म्हणतो की योग्य वेळी मी आत आलोय, आता पटकन काम करून इथून सटकायला हवं. आणि मग विनायक इंजेक्शनमध्ये औषध भरतो आणि इंजेक्शन भरून तो हळूहळू आदिती मॅमजवळ जात असतो. सलाईनमध्ये ते इंजेक्शन भरणार तोपर्यंत विनायकचाच फोन वाजतो. विनायकचा फोन वाजल्याने सिस्टरला देखील जाग येते. ती कोण आहे असं म्हणून उठते. विनायक पटकन इंजेक्शन लपून ठेवतो. लाईट ऑन केल्यानंतर सिस्टर म्हणते की तुम्ही, काही काम होतं का तुमचं. विनायक म्हणतो की नाही, काही काम नव्हतं, मला काकूला बघावंसं वाटलं म्हणून आलो. बरं सिस्टर, तुम्हाला काही चहा कॉफी वगैरे हवी आहे का. सिस्टर म्हणतात की नको थँक्यू. मग विनायक म्हणतो की हवी असेल तर मागून घ्या, आणि असं म्हणून विनायक तिथून निघून जातो. पुन्हा एकदा आदिती मॅमला मारण्याचा त्याचा डाव फसलेला असतो. विनायक खूपच चिडचिड करत असतो. तो म्हणत असतो की नको त्यावेळी यांचा फोन आला, आता काय काम आहे यांचं, बहुतेक संस्थेची नोटीस मिळालेली दिसते. हां बरोबर आहे, काहीतरी तरी करायलाच हवं. तर इकडे मोठे काका आणि मोठी आई फोनची वाट बघत असतात. मोठी आई म्हणते की पुन्हा एकदा विनायकला फोन करा, नाहीतर त्याला इथं येऊ देस, त्याला बघतेच मी व्यवस्थित. आणि तेवढ्यातच स्वतःहून विनायकच तिथे आलेला असतो. विनायक म्हणतो की त्याची काही गरज नाही आहे. मोठी आई म्हणते की अरे विनायक, तुला आमची काही आठवण आली की नाही रे, आम्ही कोणीच नाही आहोत का तुझे. मोठे काका म्हणतात की मी तुला 2 वेळा मेसेज केला तरीही तू रिप्लाय दिला नाहीस. विनायक म्हणतो की तुमचा राग मी समजू शकतो, पण माझाही विचार करा ना तुम्ही जरा. तुम्ही शांत व्हा बरं, मी पाणी आणतो तुमच्यासाठी. तेव्हा मोठे काका म्हणतात की पाणी वगैरे काही नकोय, इथं जी आग लागली आहे ना ती पाण्याने विझणार नाही आहे.
मला संस्थेतून काढून टाकलंय आणि भरपाई मागताय. अकाउंट सील केलेत सगळे. अशा परिस्थितीत आम्ही कसे काय शांत राहू? विनायक म्हणतो की मला देखील खूप टेन्शन्स आहेत. तर आदिती काकू जर शुद्धीवर आली तर माझा खेळ संपवेल म्हणून तिचाच खेळ संपवायला गेलो होतो. पण तेवढ्यात तुमचा फोन आला आणि ठरलेला सगळा प्लॅन फसला. तरीही मी चिडलो नाही का? विचार करा ना जरा. समजा आदिती काकू शुद्धीवर आली आणि तिने जर माझं नाव घेतलं तर आता तुमच्यासाठी जे करतोय ना ते सुद्धा सगळं फिसकटून जाईल. मला काळजी आहे तुमची. तुम्ही फक्त मला थोडं समजून घ्या. मोठी आई म्हणते की विनायक बाळा, मी तुला समजून घेऊ शकते रे. यांना किती वेळा सांगितलं मी, पण हे तर ऐकतच नाही. विनायक म्हणतो की माझं तर फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मोठे काका म्हणतात की अरे पण मला हे सांग की ती नोटीस कशी काय निघाली? तू होतास ना त्या मीटिंगला, मग तू अशी कशी काय डायरेक्ट त्याच्यावर सही केलीस? विनायक म्हणतो की हो, मीटिंगला होतो मी. तुमच्या बाजूने खूप वेळा लढलो, पण तुमचे जे रक्ताचे आहेत तेच वैरी झालेत. प्रदीप काकाने तुमच्या सगळ्या गैरव्यवहाराच्या फाईल समोर ठेवल्या. काय करणार होतो मी? सही करावीच लागली मला. तेव्हा जर मी तुमची बाजू घेतली असती तर त्यांना माझ्यावर संशय आला असता आणि मला ते करायचं नव्हतं. मग ही सत्ता संपत्ती सगळं विसराच. आई बाबा, मी सगळं मॅनेज करतोय. मला फक्त थोडासा वेळ द्या. मोठे काका म्हणतात की इथं जीव गेलाय आमचा. जर का पैसे भेटले नाही तर खडी फोडायला जावं लागेल. मोठी आई म्हणते की विनायक, अरे तूच आमचा आधार आहेस रे आता. विनायक म्हणतो की हो आई, मला मान्य आहे. मोठे काका म्हणतात की हे बघ विनायक, मला पैशांची गरज लागेल. तू काहीही करून मॅनेज कर. विनायक म्हणतो की मी करतो काहीतरी बाबा, तुम्ही नका काळजी करू. बरं प्लीज मी आता निघतो. उगीच घरातल्यांना संशय यायला नको. आणि पैशांचं मी बघतो काय आहे ते. तर इकडे सकाळी सकाळी शांतनूला फोन आलेला असतो. शांतनू म्हणतो की एवढ्या सकाळी कोणाचा फोन आहे? फोन घेतो तो म्हणतो की हो शांतनू, सूर्यवंशीच बोलतोय. बोला ना. तसं काही नाही आहे. तेवढ्यातच पल्लवीच्या मोबाईलवर देखील केतकीचा फोन येतो. तिची मैत्रीण तिला विचारत असते की मोठ्या सरांनी काही फ्रॉड केलाय का? नाही म्हणजे आम्हाला असं समजलंय. पल्लवी म्हणते की पण तू असं का म्हणतीयस? तुला काही कळलंय का? केतकी म्हणते की अगं कॉलेजच्या ग्रुपवर मेसेजेस आलेत. एवढा मोठा फ्रॉड केलाय मोठ्या सरांनी. तेवढ्यातच शांतनूला देखील दुसरा फोन येतो. शांतनू म्हणतो की हे बघा, तुम्ही पॅनिक होऊ नका. तसं काहीच झालेलं नाही आहे. त्यांच्या विरोधात आम्ही ॲक्शन घेतलेली आहे. तुम्ही माझं म्हणणं तरी ऐकून घ्या. पल्लवीला सुद्धा काय बोलावं ते सुचत नसतं. ती केतकीला उत्तर देत असते. सगळीकडून त्यांना फोन कॉल्स येत असतात. शांतनूला पुन्हा एकदा फोन येतो. तो म्हणतो की अहो काही पण काय बोलताय तुम्ही? आम्ही पैसे खाल्लेले नाहीये, असं म्हणून शांतनू चिडून तो फोन फेकून देतो. पल्लवी शांतनूला शांत करते आणि म्हणते की हे बघा, मला कळतंय पण प्लीज तुम्ही एवढे अस्वस्थ होऊ नका. तुम्ही जरा शांत राहा. शांतनू म्हणतो की ज्या अर्थी आपल्याला एवढे फोन कॉल्स येतात त्या अर्थी काहीतरी बाहेर घडलंय आणि बाहेर ही बातमी पसरली आहे. बरं, सगळं आपल्या सूर्यवंशी फॅमिलीला दोष देत आहे. यात आपली काय चूक आहे? आता आपण कोणाकोणाला उत्तर द्यायची आहेत? एक संकट गेलं की दुसरं संकट उभं राहतंय. काय करावं ते सुचत नाहीये. पल्लवी म्हणते की शांतनू बरोबर आहे तुमचं, पण आपल्याला आता संयम ठेवायला हवा. समजुतीने मार्ग काढायला हवाय. आपण पहिल्यांदा घरच्यांशी बोलूयात. इथे सर्वजण घरातले जमलेले असतात. सर्वांना फोन कॉल्स येत असतात. प्रभाकर सरांना देखील फोन येतो. तेव्हा प्रदीप विचारतो की काय झालंय? प्रभाकर सर म्हणतात की बातमी मुंबईपर्यंत गेली आहे. प्रदीप, माझ्या मित्राचा आत्ताच मुंबईवरनं फोन आला होता मला. आजच्या हेडलाईन्स तर ह्याच आहेत. प्रदीप म्हणतो की हो ना, म्हणजे ही बातमी सगळीकडे व्हायरल झालेली दिसतीये. विनायक म्हणतो की प्रत्येक न्यूज पोर्टलवर हीच बातमी आहे. माझ्या सगळ्या फ्रेंड सर्कलमध्ये हीच चर्चा आहे. विभावरी म्हणते की पण हे सर्व बाहेर गेलंच कसं? शांतनू आणि पल्लवी देखील तेवढ्यात तिथे आलेले असतात. विनायक म्हणतो की शांतनू, अरे बाबांनी केलेले फ्रॉड सगळ्यांपर्यंत पोहोचलेत. आपल्या कॉलेजचा इंटरनल मॅटर आहे. ही बातमी लीक कशी काय झाली? शांतनू म्हणतो की मलाही काही कळत नाहीये. आम्हा दोघांना सुद्धा फोन कॉल्स येतात. सगळे विचारत होते. खरं तर हा बाहेर येण्याचा विषयच नव्हता. पल्लवी म्हणते की खरं तर संस्थेची बदनामी होऊ नये आणि विद्यार्थ्यांची आपल्याला काळजी आहे म्हणून आपण हा निर्णय घेतला होता. गीता म्हणते की दादा, हे बघ सगळ्यांना समजलंय. अगदी सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल झालंय. लोक नको नको ते हॅशटॅग वापरून
आपल्या फॅमिलीला टॅग करून वाईट वाईट बोलताय. तर इकडे मोठी आई मोठ्या काकांना म्हणत असते की अहो काय होणार हो आपलं, म्हणजे विनायक आला होता, विनायक बोलून गेलाय, पण अजून आपले प्रश्न सुटलेले नाही आहेत, परंतु त्याचेही हात बांधलेले आहेत. मोठे काका म्हणतात की हे बघ, 1 कोटी ही काय साधीसुधी अमाऊंट नाही आहे आणि त्यातल्या त्यात संस्थेशी संबंधित असलेले सगळे अकाउंट फ्रीज केलेत. मोठे काका म्हणतात की सर्वात मोठं जहाज जेव्हा बुडायला लागतं ना, तेव्हा छोटे छोटे उंदीर पहिल्यांदा पाण्यात उडी मारतात. त्याच प्रकारे आपल्यावर सगळे उलटलेत. आणि तो प्रदीप, त्या प्रदीपनेच सर्व पुरावे कमिटी मेंबरसमोर आणलेत. कॉलेजमध्ये त्याची कॉलर धरली होती, त्याचा खरं तर गळाच दाबायला पाहिजे होता. मोठी आई म्हणते की नाही, या सगळ्या गोष्टीचं मूळ तर पल्लवी आहे. तिनेच सगळं उकरून काढलंय, म्हणून आज आपली अशी अवस्था आहे. मोठे काका म्हणतात की तिला तर आपण धडा शिकवणारच आहोत, पण सध्या हा पैशांचा प्रश्न सोडवणं जास्त महत्त्वाचं आहे. एकतर खर्च कमी करायला हवेत, आपण फक्त आपलं सेव्हिंग अकाउंट वापरू शकतो आणि त्यातही जास्त पैसे नाही आहेत. मोठी आई म्हणते की एवढ्या लोकांवर आपण उपकार केलेले आहेत, कोणी ना कोणीतरी मदत करेलच आपल्याला. अहो तुमच्या एवढ्या ओळखी आहेत, वापरा ना थोडंसं डोकं. मोठे काका म्हणतात की हे बघ, माझे प्रयत्न चालू आहेत, होईल काहीतरी, पण हे कधी होईल ते माहीत नाही. पण यातून बाहेर पडेपर्यंत नवीन काही भानगड होऊ नये एवढंच. तेवढ्यातच मोठ्या काकांचा फोन वाजतो. मोठे काका म्हणतात की हो घोरपडे. काय, कधी? मोठी आई म्हणते की अहो काय झालंय. मोठी आई मात्र प्रचंड घाबरलेली असते. इकडे प्रभाकर सर, प्रदीप या सर्वांना फोन येत असतात. सर्वांना ते समजावून सांगत असतात. शांतनू म्हणत असतो की आपल्या संस्थेचं नाव कुठल्याही परिस्थितीत खराब व्हायला नकोय. विनायक म्हणतो की हो बरोबर आहे, आपल्या संस्थेसाठी मी काहीही करू शकतो. इकडे सूर्यवंशी हाय हाय, सूर्यवंशी हाय हाय असं म्हणत मोर्चेकरी सूर्यवंशी कुटुंबाच्या बाहेर आलेले असतात. सर्वजण सूर्यवंशींच्या विरोधात घोषणा देत असतात. सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. सर्वही बाहेर जातात, तरी घोषणा देत असतात, बंद करा, बंद करा, सूर्यवंशी कॉलेज बंद करा, आणि मोठमोठ्याने घोषणा देत असतात. पल्लवी, सर्वजण बाहेर आलेले असतात. त्यातला एक माणूस म्हणतो की बघा बघा, आले आले, भ्रष्टाचारी आणि लाचखोर सूर्यवंशी आले. प्रभाकर सर म्हणतात की 1 मिनिट, तुम्ही शांत व्हा बरं आधी. कोण आहात तुम्ही आणि काय आरडाओरडा लावलाय, आणि तुम्ही घराच्या आत मोर्चा घेऊन आलाच कसे काय, परवानगी कोणी दिली तुम्हाला? तेव्हा तो माणूस म्हणतो की चोराच्या उलट्या बोंबा, तुम्ही संस्थेत फ्रॉड केलाय, विद्यार्थ्यांचे पैसे खाल्लेत आणि विद्यार्थ्यांच्या पैशांवर तुम्ही बिल्डिंगी उभ्या केल्यात, लाज वाटत नाही का तुम्हाला? दुसरा एक माणूस म्हणतो की शिक्षण संस्था ही मुलांचं करिअर घडवण्यासाठी असते आणि तेच तुम्ही उद्ध्वस्त करताय. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, इकडे एक कॉन्फरन्स भरलेली असते. तेव्हा ती बाई म्हणते, एकीकडे तुम्ही माणुसकी जपणारी संस्था म्हणता आणि दुसरीकडे तुम्हीच अन्याय करता. तुमच्या संस्थेतल्या दोषी माणसांनी विद्यार्थ्यांचं नुकसान केलंय आणि तुम्ही त्यांचीच साथ देताय. तेवढ्यात पल्लवी मागून येते आणि म्हणते, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी देते. पल्लवी स्टेजवर जाते आणि एक व्हिडिओ प्ले करते. मध्ये कॉलेजचीच मुलं म्हणत असतात की शांतनू सर, प्रभाकर सर यांनी आमची खूप मदत केली. तर मुलं म्हणत असतात की सूर्यवंशी कॉलेज आमचं आहे आणि ते कॉलेज सोडून आम्ही कुठंही जाणार नाही. विद्यार्थ्यांशी न बोलता तुम्ही यांच्यावर आरोप करताय, हे तुमचं चुकतंय, हे तुमचं. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते अवनी अँड अश्विनी मेकअप आर्टिस्ट, संगीता राऊत, मंदा शास्त्री, वैशाली लांडे, रंजना गल, रेखा दहीभाते, सुमन जगताप, ज्योती पाटील, गुरु मोरे, अपर्णा मायेकर, दत्ता काळे, दीपक काल, अनिता जानोरकर, सोनी वाघमारे, मधुकर मोत्राचे, धनश्री देशमाने, सुनंदा चव्हाण, नैला आस्विक, नैला, नलिनी, रेश्मा भगत, सुनीता जोसालकर, कल्पना भिसे, संतोष कोटकर, दत्ता काळे, अजय वागचौरे, वैशाली लांडे, थंडरबी, कैलास जाधव, सोपान कोकाटे, छाया गोडसेलवार, आनंद केसवानी, संतोष राजगुरू, सागर कवडे, रवी कवडे, मंदा खरे, विजया धांडे, विशाल कदम, रामेश्वर गिरे, संदीप पाटील, पूजा गाडे, सुशांत शिरोडकर, ज्योती सोनंके, मिलिंद कोली, अजय वागचौरे, अर्चना रामानी, प्रवीण पाटील, ज्ञानेश्वर मालकर्णी, शैला मांडगे, दत्तात्रय एट्टे, अजय वागचौरे, पृथ्वीराज भोसले, संजीवनी खोलगे, अलका कांबळे, आंबड
भाविक वाणी अजय वागचौरे, निकिता साल्वी, निरुपमा नाडकर्णी, ज्ञानेश्वर आचारी, आकाश जाधव, दीपक चक्रवार, चंद्रशेखर भातवाडेकर, उज्ज्वला वाडकर, नीलम गीते, श्रीराम ठाकूर देसाई, निरुपमा नाडकर्णी, शालिनी सालवणकर, बीना परांजपे।